नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने 20 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांची व्याप्ती वाढवण्यात आली असून यामध्ये 5 नव्या विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता गावामध्ये विविध मूलभूत आणि आधुनिक सुविधा उभारण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. शासनाने नव्याने समाविष्ट केलेल्या कामामध्ये आणि त्यांच्या निधीच्या मर्यादेत मुख्यत्वे ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा आणि पर्यावरणाचा विचार करण्यात आला आहे. यानुसार गावातील सार्वजनिक दिवाबत्तीच्या सुविधेसाठी कमाल 15 लाख रुपये, शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल बसवण्यासाठी कमाल 20 लाख रुपये, तसेच वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी कमाल 20 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय गावातील तरुणांना खेळाच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडांगण विकासाकरिता कमाल 20 लाख रुपये आणि गावातील शासकीय जागांच्या सौंदर्यीकरणासाठी कमाल 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. दरम्यान या निधीचा योग्य वापर व्हावा आणि पारदर्शकता राहावी यासाठी शासनाने एक महत्त्वाची अटही घातली आहे. या योजनेतून मंजूर होणारी कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून दुबार मंजूर करता येणार नाहीत असे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्ते, प्रकाश आणि ऊर्जा यासारख्या मूलभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. तसेच क्रीडा आणि वाचनालयांसारख्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील तरुण पिढीलाही मोठा फायदा होणार असून गावांच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.